नमस्कार. नौकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पणजी महानगरपालिका यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, अशा व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती या जाहिरातीबद्दल पाहूयात. तर इथे पाहू शकता, पणजी महानगरपालिका पणजी गोवा यांच्याकडून जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, याच्यानुसार पणजी महानगरपालिका खाली नमूद करण्यात आलेल्या पदांसाठी 6 महिन्याच्या कालावधीकरता पूर्णपणे प्रशिक्षणार्थी दैनंदिन वेतन तत्वावर भरती करण्याकरता पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीकरता आमंत्रित करत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे जसे की जन्मदाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, 15 वर्षाचा रहिवासी दाखला आणि शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र या सर्वांसह 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 ते 12च्या वेळेत पणजी महानगरपालिका कार्यालय येथे उपस्थित राहावे. येथे पदाचं नाव पाहू शकता. प्रशिक्षणार्थी स्थापत्य अभियंता, ट्रेनी सिव्हिल इंजिनियर. एकूण 2 पदे आहेत. याच्यासाठी मासिक वेतन आहे 30,000 रुपये एकत्रित. याच्यासाठी पात्रता आहे अपेक्षित स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा पदविकाधारक, त्याच्यानंतर MS ऑफिस वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, इंटरनेट इत्यादीमध्ये प्रावीण्य असावे आणि ऑटोकॅडचे सखोल ज्ञान असणे आवश्यक. त्याचबरोबर कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अपेक्षित आहे उमेदवारांकडे स्थापत्य अभियांत्रिकीच्या क्षेत्रामधील किंवा 1 वर्षाचा प्रत्यक्ष ठिकाणी काम केल्याचा अनुभव असायला हवा. दुसरं म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर वयोमर्यादा जी आहे 18 वर्ष व त्यापेक्षा अधिक असावे आणि 45 वर्षापर्यंत शिथिलता आहे. त्याच्यानंतर प्रशिक्षणार्थी यांत्रिकी ऑटोमोबाईल अभियंता, ट्रेनी मेकॅनिकल, ऑटोमोबाईल इंजिनियर याच्यासाठी 1 पद आहे. 30,000 रुपये एकत्रित मानधन आहे यासाठी. याच्यामध्ये यांत्रिकी ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील पदवी किंवा पदविकाधारक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर MS ऑफिस मध्ये प्रावीण्य असणे आणि ऑटोकॅडचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. याच्यानंतर अपेक्षित आहे उमेदवारांकडे किमान 1 वर्षाचा अनुभव असायला हवा आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर वय जे आहे 18 वर्ष व त्यापेक्षा अधिक असावे आणि 45 वर्षापर्यंत शिथिलता आहे. त्याच्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर याच्यासाठी 1 पद आहे. 18,000 रुपये मानधन आहे त्याच्यासाठीचा. याच्यासाठीची शैक्षणिक पात्रता आहे HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र. त्याच्यानंतर MS ऑफिसमध्ये प्रावीण्य असणे आवश्यक. कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. त्याचबरोबर अपेक्षित जे आहे उमेदवारांकडे किमान 1 वर्षाचा अनुभव असायला हवा आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. त्याच्यानंतर 18 वर्षे व त्यापेक्षा अधिक असावे वय आणि 45 वर्षापर्यंत शिथिलता आहे. त्याच्यानंतर गवंडी मेसन यासाठी 2 पदे आहेत. 700 रुपये प्रतिदिन मानधन असणार आहे. याच्यासाठीच उमेदवारांकडे सदर क्षेत्रामधील किमान 1 वर्षाचा अनुभव असायला हवा. कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आणि अपेक्षित मराठी भाषेचे ज्ञानसुद्धा असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये 18 वर्षे व त्यापेक्षा अधिक असावे आणि 45 वर्षापर्यंत शिथिलता आहे. त्याचबरोबर हे जी पदे आहेत ह्या पदामध्ये पाहू शकता एकूण 3, 4, 6 पदांसाठीची भरती आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता पणजी महानगरपालिका यासाठी तुम्हाला 19 फेब्रुवारी 2024 रोजी 10 ते 12 वेळेत ऑनलाईन इंटरव्ह्यू जे आहे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत. उमेदवारांनी कागदपत्रे म्हणजे जन्मदाखला आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी, 15 वर्षाचा रहिवासी दाखला इत्यादी डॉक्युमेंट्सचा दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. याचबरोबर ही जी भरती आहे पणजी महानगरपालिका या भरतीसाठीचा जी प्रोसेस आहे मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्यासाठी. त्याचबरोबर भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सॲप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर तुम्ही आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.